हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मुलांसाठी बनवायचं होतं मला डब्यावरती झटपट असा पास्ता. तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करू. तर बघा, पास्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅस केला चालू, कढई ठेवली, कढईमध्ये टाकलं बघा पाणी. पाणी आपल्याला चांगलं असं गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये बघा आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि थोडंसं तेल. तर बघा अर्धा चम्मच टाकते ती मीठ आणि नंतर त्याच्यामध्ये टाकते थोडं तेल. तर मीठ टाकलं तर बघा पास्त्याला थोडी चव लागते, म्हणजे पास्ता असा चवदार लागतो जर आपण मिठाच्या पाण्यामध्ये जर उकडला. आणि त्याच्यामध्ये जर आपण थोडं तेल टाकलं तर तेल टाकल्यामुळे काय होते, आपला पास्ता जो आहे तो चिपकत नाही, म्हणजे असा सुटसुटीत चांगला असा मोकळा होतो. त्याच्यासाठी थोडं तेल टाकलं. तर याच्यावरती बघा ठेवू आपण झाकण आणि छान अशी याला उकळी येऊ देऊ. हे उकळी आल्यानंतर बघा त्याच्यात आपण टाकू पास्ता. तर पास्ता बघा ठेवला मी इकडे काढून. तर पास्ता काढून ठेवला बघा. आता पाण्याला उकळी आली की नंतर आपण हा जो प्लेटमध्ये पास्ता आहे तो त्या कढईमध्ये टाकून देऊ. तर इकडे बघू आपण अंदाना आलं काय, तर उकळी आली काय, पाणी आलं तर बघून घेऊ. तर सांडशीनं घेते बघा मी पकडून. तर बघा उकळी आलेली आहे. त्याच्यात आता टाकू आपण हा पास्ता. तर बघा पास्ता उकडताना जास्त उकळायचा नाही, म्हणजे अर्धवट असा उकळायचा. जास्त जर उकडला गेला तो, म्हणजे जास्त जर शिजला गेला तर बघा त्याला तडका दिल्यावर तो जास्त असा घट्ट होतो, म्हणजे सुटसुटीत असा मोकळा होत नाही. त्याच्यासाठी कमी प्रमाणामध्ये तो उकळायचा. आता उकळून झाला. आता इकडे बघा एक चाळणी घेतली, त्या चाळणीमध्ये तो पास्ता आता मी गाळून घेतो. पास्ता गाळून घेतल्यानंतर बघा जे कढई आहे त्या कढईमध्ये द्यायचा आहे आपल्याला तडका. तर तोपर्यंत बघा पास्ताही थोडा हा थंड होती. आता पास्ता जर आपला असा घट्ट झाला किंवा चिकट झाला तर काय करायचं, थंड पाणी असते, थंडगार पाण्याने बघा पाण्यातून तो धुवायचा. तसं जर आपण धुतला तर एकदम सुटसुटीत तो मोकळा होते. आता इकडे कढई ठेवली, कढईमध्ये टाकलं बघा फोडणी द्यायसाठी तेल. तर एकदम कमी प्रमाणात आणि थोडीशी जर आपल्याला जर भूक लागली बघा, एकदम कमी वेळेतनी चटपटीत असा आपला पास्ता हा तयार होतो. तर बघा तेल आहे तपलेलं, इकडे तेल तपलं, त्याच्यामध्ये बघा टाकला कांदा. कांदा हा छान असा मस्त परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर बघा समोरचे सुद्धा आपण टाकणार आहोत त्याच्यातनी. आता अद्रक लसूण बघा बारीक केलेलं आहे, बारीक करून अद्रक लसूण टाकलेलं आहे. जर अद्रक जर आपण पास्त्यामध्ये बारीक चिरून टाकली तर एकदम भारी चव लागते बघा ते. तर लसूणसुद्धा थोडी एकदम अशी बारीक केली आणि अद्रकसुद्धा बारीक केली. आता ते सुद्धा टाकलं कांद्यानंतर फोडणीतनी. तर ते चांगलं असं छान होऊ द्यायचं. आता ते झाल्यानंतर आपण समोरचे सुद्धा पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करू. तर बघा मिरची पावडरच टाकायची होती, पण 1-2 हिरवी मिरची चिरलेली होती, ती मिरचीसुद्धा टाकली. आता टाकलं बघा याच्यातनी टमाटर. तर जास्त करून टमाटर शिजायलाच आपल्याला थोडा वेळ लागत असते कोणत्याही भाजीमध्ये. जर आपण कशामध्ये टाकलं तर घाईगडबडीच्या वेळेतनी बघा टमाटर जेव्हा आपण तेलात टाकतो तर त्याच्यानंतर बघा त्या टमाटरवर मीठ टाकायचं. त्याच्यामुळे काय होते की टमाटर लवकर शिजल्या जाते. आता अर्धा चम्मच टाकला मी तिखट. आता मुलांसाठी जास्त तिखट बनवायचं नव्हतं म्हणून तिखट कमी वापरलं. घरी जर मसाले असतील कोणते तर अर्धा चम्मच टाकायचा बघा मसाला, आणि त्याच्यात टाकली थोडीशी हळद. आता मसाले जे आहे ते आपले मसाले छान असे तेलामध्ये आता होत आहेत. आता बघा बॉटलमध्ये आता रेड चिली सॉस होतं ते बघा त्याच्यात मग थोडंसं टाकून दिलं. आता मसाले चांगले आपण छान असे शिजत आले. आता जे पाणी बघा आपण पास्ता जो आपण चाळणीतून गाळला तर त्या पास्त्याचं जे उकळायचं पाणी होतं ते चम्मच भरून त्याच्यामध्ये टाकलं. त्यानं काय होते बघा एकदम घट्ट अशी छान अशी ग्रेव्ही तयार होते. तो मसाला थोडासा त्याच्यामध्ये शिजू द्यायचा. आता मसाला छान असा शिजला, ग्रेव्ही तयार झाली. तर बघा पास्ता आता त्या मसाल्यामध्ये आपण सोडून दिला आणि पूर्ण एकजीव करून घेतला, मिक्स करायचा. आता पास्ता मसाला आहे, पास्ता मसाला वरून टाकायचा आणि ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. एकदम भारी चव लागते बघा पास्त्याची, आणि कमी वेळेत आणि झटपट असा पास्ता आपला बनतो. तर बघा घाईगडबडीच्या वेळेतनी मुलांच्या टिफिनसाठी आणि काही भूक लागली असेल आपण थोड्याशा भुकीसाठी, तर बघा कमी वेळेतनी पास्ता आपण तयार करू शकतो. तर बघा अशी पास्त्याची रेसिपी एकदम झटपट बनणारी आणि चटपटीत बघा तयार झाली. तर चला आता इकडे भरते मी आता मुलांचे डबे. आता मुलांना स्कूलमध्ये जायला होत होता उशीर. आता तुम्ही पास्त्याचा व्हिडिओ बघितला असेल, आवडला तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा.
व्हिडिओ जर आवडला तर आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.